ययाती, सुखाच्या शोधातील एका राजाची शोकांतिका. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वी.स. खांडेकर हे मराठी कादंबरीचे शिल्पकार मानले जातात. त्यांचे लेखन म्हणजे काव्य, मनोविज्ञान आणि तत्वज्ञान यांचा सुंदर मिलाफ आहे. जुन्या पुराणातील कथेला त्यांनी आधुनिक मानवाच्या मनाचा आरसा बनवले आहे. मित्रांनो, ही कहाणी आहे हस्तिनापूरचा राजा ययातीची. त्याला जीवनातील प्रत्येक उपभोग हवा होता, पण सुखाचा शोध घेताना तो दुःखच पदरी पाडून बसला. त्याचे लग्न शुक्राचार्यांची मुलगी देवयानीशी होते. नियतीचे फासे असे पडतात की वृषपर्व्याची मुलगी आणि एकेकाळची राजकन्या असलेली शर्मिष्ठा देवयानीची दासी बनते. ययातीचे मन अहंकारी देवयानीपेक्षा त्यागी आणि प्रेमळ शर्मिष्ठेवर जडते. पण हा चोरटा प्रेमसंबंध आणि ययातीचा यथेच्छ उपभोग घेण्याचा स्वभाव त्याच्या अंगलट येतो. शुक्राचार्य त्याला शाप देतात. तुला आताच्या आता वार्धक्य, म्हातारपण येईल. विचार करा, ऐन तारुण्यात म्हातारपण आलेल्या ययातीची अवस्था काय झाली असेल. त्याची वासना अजूनही तरुण होती. आपल्या सुखासाठी तो आपला मुलगा पुरू याच्याकडे त्याचे यौवन मागतो. पितृप्रेमापोटी पुरू आपले तारुण्य देतो आणि बापाचे म्हातारपण स्वीकारतो. 18 वर्ष दुसऱ्याच्या तारुण्याचा उपभोग घेऊनही ययातीचे मन भरत नाही. शेवटी त्याला जीवनाचे अंतिम सत्य उमजते. तो म्हणतो, कामेच्छा ही उपभोगानं कधीच शांत होत नाही. अग्नीत तूप, हविष्या ओतल्यानं तो जसा अधिकच भडकतो, तशीच ती वाढत जाते. शेवटी ययाती पुरूला त्याचे यौवन परत करतो आणि स्वतः वानप्रस्थ स्वीकारतो. ही कथा केवळ एका राजाची नाही, तर वासनेच्या आहारी गेलेल्या आणि संयम गमावलेल्या आजच्या मानवाची शोकांतिका आहे.